नमस्कार, कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे. चला आज मी बनवणार आहे रताळाचा शिरा. रताळाचा शिरा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. शिरा बनवण्यासाठी ना मी अर्धा किलो रताळे हे उकडून आणि सोलून घेतले. 2 विलायची घेतल्या, अर्धा तुकडा जायफळाचा घेतला, 10-12 बदाम घेतले, तूप घेतला आणि 1 वाटी गूळ घेतला. आता आपण हे उकडून घेतले रताळा हे मी किसणीवर असे किसून घेते, म्हणजे त्याचा छान असा लगदा होईल. अशा प्रकारे सगळे रताळे असे किसणी किसून घेतले चांगले बारीक होतात. आणि त्यात आपण रताळे उकडलेले असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ बारीक करायला पण नाही जात. तसं तुम्ही पावभाजी मॅशरने पण बारीक करू शकता, पण आता माझ्याकडे किसणी त्याच्यामुळं मग मी किसणीवरच बारीक केलं. आपण आता गॅस पेटून त्याच्यावर एक कढई ठेवून घेते. आता आपण घेतले अगोदर त्याच्यामध्ये कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ. कढईमध्ये तूप घातलं. आपण हे रताळे किसून घेतलेले रताळे हे सगळे कढईमध्ये टाकून घेऊ. रताळे आपल्याला असे तुपावर चांगले असे परतून घ्यायचे. बघा तसे आपले कंदमुळे आपण कधीच तसे खात नाही. आता शिवरात्रीमुळे हे कंदमुळं बाजारात भरपूर आले. अशा प्रकारे आपण कंदमुळापासून शिरा, आणि मुलांना तर तसे रताळं खात नाही. मग अशा प्रकारे आपण जर काहीतरी वेगळे आयडिया लढून जर काहीतरी करून दिलं मुलांना, तर मुलांना पण आवडतं आणि कंदमुळं मुलांच्या पोटात पण जातात. तुपावर आपण हे 1 मिनिट भर हे रताळे परतून घेतले. आता आपण त्यात 1 वाटी गूळ घेतला होता का, हा सगळा गूळ याच्यामध्ये घालून घेऊ. आपल्याला हे गूळ याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं. आता जसं जसं हे गरम होईल तसं तसं गूळ आपला विरघळत जातो. आपला गूळ आपण हे 5 मिनिटं मी असं परतवत होते. हे बघा 5 मिनिटामध्ये आपला गूळ पूर्णपणे विरघळला. आता आपण त्याच्यामध्ये तूप घेतलेलं, आणखीन 1 चमचा तूप घालून घेऊ. आपल्याला तूप जसं लागल तसं असं थोडं थोडं तूप टाकायचं. आपण त्याच्यात आणखीन 1 चमचा तूप घालून घेऊ. तुपाने शिऱ्याला अशी चकाकी येते. हे बघा आता आपल्याला परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं. बघा तुपामुळे हे बघा शिऱ्याला अशी चकाकी येते आणि खूप छान चव लागते. आपलं आता हे रताळाचा शिरा आता चांगल्या प्रकारे परतून झाला. हे मी कमी गॅसवरच परतवत होते, कारण आपण जर फुल गॅसवर जर परतवलं तर आपला शिरा खाली करपू शकतो. त्याच्यामुळे आता आपल्याला हे बघा असं शिरा आता कढई सोडायला लागले, असा गोळा तयार व्हायला लागला. बघा अशा प्रकारे आता आपण घेतलेले बदाम आणि विलायची ती कुटून घेऊ. तुम्ही वाटलंच तर बदाम कापू पण शकता, पण मी असे कुटूनच घेते, कारण कुटल्यामुळे बदाम छान असे शिऱ्यामध्ये मिक्स होतात. आणि जायफळ पण आपल्याला याच्यामध्येच कुटून घ्यायचं आहे. बदाम जास्त बारीक पण नाही कुटायचे. हे बघा आता जायफळ हे 1 तुकडा जायफळ घेतला आहे. जायफळ असं बारीक कुटून घ्यायचं. आपण हे बदाम याच्यामध्ये टाकून घेऊ. बदाम टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपण 2 विलायच्या घेतल्या होत्या, त्या पण ठेसून घेऊ. विलायची पण आपल्याला अशी बारीक ठेसून घ्यायची. आता ही विलायची पावडर ही पण टाकून घेऊ. मी सालीसच विलायची पावडर टाकली. बघा आपला शिरा किती छान झाला. आणि आपण तेवढं वाटीमध्ये तूप घेतलं होतं का, तेवढं टाकून घेतलं. बघा शिरा आपला किती छान झाला. आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेते.
तुम्हाला जर मी केला तसा रताळाचा शिरा आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.